सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री होणार। झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती। 8 मे रोजी अमित शहांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांची होणार बैठक। नैतिकदृष्ट्या स्वतःला विजयी मानते, त्यामुळे राजीनामा देणार नाही। पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जींची आडमुठी भूमिका। ममता बॅनर्जींनी राजीनामा न दिल्यास घटनात्मक पेच निर्माण होण्याची चर्चा। राजीनामा दिला नाही तरी राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार। ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची माहिती। राजीनामा न देण्याची भूमिका हा ममता दीदींच्या आंदोलनाचा भाग। संजय राऊतांकडून भूमिकेचं समर्थन। इंडिया आघाडी ममता यांच्या पाठीशी असल्याचं केलं जाहीर। थरपती विजय उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। थरपतींची काँग्रेसकडे पाठिंब्याची मागणी, तर काँग्रेसकडूनही थरपतींना पाठिंबा देण्याचा निर्णय। सूत्रांची माहिती। नाशिकमधील काळाराम मंदिरावर आज धर्मध्वजारोहण। मंदिरात पूजा विधीला सुरुवात। माजी राष्ट्रपती कोविंद, फडणवीसही उपस्थित राहणार, तर मंदिर दर्शनानंतर गोदावरीची महाआरती होणार। नाशिकमध्ये आज कुंभ उद्योग संगमचा शुभारंभ। 15 ते 20 हजार कोटींचे करार होण्याची शक्यता। नाशिकच्या औद्योगिक पायाभूत विकासाला चालना मिळणार। नसरापूरच्या नराधमानं गाठली क्रूरतेची परिसीमा। चिमुकलीच्या हत्येनंतर छातीत बुक्का मारून केली मृत्यूची खात्री। ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल। धक्कादायक माहिती समोर। बीडच्या केजमध्ये अंगणवाडी मदतनीस महिलेवर अत्याचार। लस्सीतून गुंगीचा औषध देऊन शोषण। नराधम विकास खाडेला 2 दिवसांची पोलीस कोठडी। अकोल्याच्या चांदणीत 10 वर्षाच्या चिमुकलीवर 55 वर्षाच्या व्यक्तीकडून अत्याचार। सलग 3 ते 4 दिवस अत्याचार केल्याचा आरोप। पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू। सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मंजूर। तब्बल 60 वर्षांच्या लढ्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। पुढच्या 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याची शक्यता। ई-केवायसी प्रक्रियेमुळे रखडले होते हप्ते। आणि मराठवाड्यात पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे शेतीच्या मशागतीची कामं रखडली। विहिरीचं खोदकाम खोळंबलं। कॅन घेऊन शेतकऱ्यांची डिझेलसाठी धावपळ।